नेमके काय असतील याविषयी उत्सुकता आहे आणि अशातच आज आलेले हे पोल आपण बघितलेले आहे, त्यामुळे आता एक अंदाज बांधायला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि एक्झॅक्ट आकडे नेमके काय असणार ते आपल्याला उद्या सकाळी 10 वाजल्यापासून कळणार आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। तर त्याच्यामुळे सकाळी तसं तर आपण बघायला गेलं तर मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरुवात होईल, पण त्याच्या आधीच्या ज्या काही घडामोडी आहेत, प्रतिक्रिया आहेत आणि ज्या पद्धतीने हालचाली मतदान मोजणी केंद्रावर आपल्याला दिसतील, मतमोजणी केंद्रावर त्याचेही प्रत्येक अपडेट आपल्याला घेत राहायचे आहेत। मात्र ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अटीतटीची लढत बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि एकूण जे उमेदवार आहेत ते 15-16 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि जवळपास जी नगरसेवकांची संख्या आहे ती 3000च्या जवळ आहे। त्यासाठी 16,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आता बीएमसी जी देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे। त्याचबरोबर इतरही महापालिका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मुख्य म्हणजे इथं 8 ते 9 वर्षांनंतर निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आता संपन्न झालेली आहे आणि त्या ठिकाणी नेमकी कोणाची सत्ता येणार याविषयी उत्सुकता आहे। अशातच आज आलेले हे जे एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये बीएमसीचा आकडा आपण बघितला तर बीएमसी मध्ये महायुतीची सत्ता येईल असाच काहीसा अंदाज वर्तवला जातो।